माझी मैत्रीण आहे, तिच्यावर त्यांनी काठी घातली तिच्या डोक्यात, ती बसली त्याच्या हातावर आणि त्यानंतर मी तिथून पळाले तर तो चाकू घेऊन माझ्या मागं लागला। चाकू त्याने माझ्या पहिले इथं खांद्यावर मारला, मग पाठीत मारला आणि त्यानंतर मी त्याचा हात धरला, हातच सोडला नाही। त्याचं नाव काय? त्याचं नाव प्रशांत मोरे। अच्छा, किरकोळ कारणावरून झालं होतं सगळं। मग आता तुमच्यावर काय उपचार केलेत? आता मला सलाईन लावले, पेन किलर दिले, टाके पण घातलेले आहेत। 7 टाके पण ठीक। तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे आता? हो, कंप्लेंट केली। पोलीस आले होते? पोलीस पण आले। अच्छा, इथे आले होते पोलीस? स्टेटमेंट घेतले, पण बाहेरून पण बरेच जण प्रेशर करतात आहेत, कारण की त्याची ओळखी असल्यामुळे कंप्लेंट मागं घ्या वगैरे नाही का। बाबा पाटील साहेब पण आले होते, ते पण म्हणत होते। अच्छा, सरपंच तुमचं काय नाव? संजय गाडेकर मिस्टर। मग तुम्ही कुठे होते तेव्हा झालं तेव्हा? मी जॉबला आहे सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग कंपनीचं। अच्छा, तर मी बाहेर गेलो होतो, हे स्कूल बससाठी बाहेर उभे होते, मुलगा येणार होता, स्कूल बस लावली त्याच्यावर, त्यावेळेस तो हल्ला झाला त्यांच्यावर। दुसरं का ती तुमची काय भांडणं होती का? नाही, अगोदर काय भांडण नव्हती, मैत्रिणी होते, तिघी जणी किरकोळ कारणावरून झाली होती। तिघी म्हणजे कोण कोण? त्या प्रशांत मुळेची बायको आणि ह्या दोघी जणी। अच्छा, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही इथे ॲडमिट का झालेत? माझं नाव भारती विजय थोरात, मी साकारनगरीत राहते, जुन्नर रोडला। माझ्यावर पण हल्ला झाला आहे सकाळी, त्या प्रशांत मोरे म्हणून आहे, आम्ही तिघी जणी मैत्रिणी आहेत। मी काल त्याच्यावर कंप्लेंट केली होती आणि आज मला हॉस्पिटलला तिथं ते याला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं की तुम्ही उद्या या 11 वाजता। तर मी आज तिथं जाणार होते आणि मी हिला घ्यायला तिच्या घरी गेले होते, त्यावेळेस त्यांनी मला पाहिलं होतं। मग आम्ही सोसायटी दोघीजणी खाली आलो बाळाला घेण्यासाठी, तर त्यांनी डायरेक्ट तिकडून स्कूटी आणली आणि डायरेक्ट दांडा काढला, तसं त्यांनी माझ्या डोक्यात वार करायचा प्रयत्न केला, पण माझा हातमध्ये आल्यामुळं मी वाचले आणि मला खूप जोराची चक्कर आली आणि मी पळत सुटले आणि नंतर तिने माझ्याकडे पळायचं तर ती दुसऱ्या साईडने पळाली आणि तो तिच्या मागं पळाला आणि तिच्यावर बाहेर जाऊन चाकूचे वार वगैरे करण्यात आले। तिच्यावर चाकूचे वार झाले तेव्हा मी त्या कोपऱ्यात उभी होते, मी लांबून बघत होते, पण माझ्या हाताला एवढं लागल्यामुळे मी काहीच करू शकले नाही, कारण मी जर मध्ये गेले असते तर ते अजून मॅटर वाढलं असतं आणि मला पण खूप हानी झाली असती। असं करायचं कारण का त्यांनी? त्याचं करायचं कारण एवढंच होतं की सर तो हिच्या घरी गेला होता त्या दिवशी आणि तो बोलला की भारतीला सांग की माझ्या बायकोला तुम्ही फोन करायचे नाही, तर तुम्ही फोन केले तर मी तुमच्याकडे बघेन। तर मी तेच कारणसाठी त्याला घरी बोलून त्याच्याशी चर्चा करत होते। त्या दिवशी चर्चा करताना पण त्यांनी माझ्या मैत्रिणी दीपाली गाडेकर हिच्यावर चाकूने हल्ला करायचा प्रयत्न केला आणि जो एक आमचा फ्रेंड आहे त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला। काय नाव त्याचं मित्राचं? त्याचं नाव डॅनी कानडे म्हणून आहे। हो, आणि त्यांनी तिथं पण तिला वाचवलं आणि त्या दिवशी किती दिवसापासून तुम्हाला त्रास देतो? तो यांचं पहिलं काहीतरी झालं होतं, पण मला तो आहे ना परवा दिवशी रात्री त्या दिवशी वाजले आमचं, तेव्हापासून त्यांनी माझा काटा करणं चालू केलं आणि त्यांनी मला धमकी पण दिली की तू कोण कुठली, मी तुला ओळखत नाही, पण तू माझ्या नादी लागू नको आणि तुला काय कंप्लेंट करायची कर, मी कोणाला घाबरत वगैरे नाही। आणि माझ्यावर अंगावर धावून पण आला, तिथं पण डॅनी कानडे हा माझा फ्रेंड आहे, त्यांनी वाचवले मला। आणि मी 4 दिवस जरी तुम्ही मला आत घातलं ना तर मला बाहेर काढणारे लोक आहेत, पण मी तुला सोडणार नाही, मारे आणण्याची आम्हाला धमकी केलेली आहे। काय सांगतो मला असं म्हणायचं आहे की हे जी घटना घडलेली आहे ती न कुणी दाबादाबी करावी, कारण की ही घटना एका स्त्रीवर दिवसाढवळे जर चाकूने वार होत असेल आणि पब्लिक पण जर त्याला मदत करत नसेल तर उपयोग नाहीये। हे बघा, एक लेडीज सुद्धा एक आई असती, बहीण असती, आज जर तुमच्या लेडीजवर वार जर झाले तर तुम्ही घरांनी बसणार नाही आणि ही कंप्लेंट मी तर मागं घेणार नाहीये, कारण माझा हात फ्रॅक्चर झालाय, तिला पण चाकूने वार करण्यात गेले आणि ही अजिबात दाबादाबी करण्याचा प्रयत्न कुणीच करावा नाही। ही माझी हात जोडून एक सगळ्या महिलांना आणि सगळ्या पुरुषांना हात जोडून विनंती आहे की याच्यामध्ये कुणीही मध्यंतरी करून त्याला सोडवायचा प्रयत्न करावे नाही, नाहीतर अन्यथा मी तुम्हाला सांगते की मी ह्या गोष्टींमध्ये कोणालाही सोडणार नाही, मग ते कोणीही असू त्या ठिकाणी।